ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आपलं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत वालपापडीची भाजी. वालपापडी ही भाजी खूप पौष्टिक आणि एकदम घरगुती स्वादाची आहे. तर चला सुरुवात करूया आपण ह्या भाजीसाठी. यासाठी लागणारी सामग्री आहे कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं, आल्याचा तुकडा, शेंगदाणे, व्हाईट तीळ आणि साफ करून घेतलेल्या वालपापडीच्या शेंगा. या वालपापडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि वनस्पती आधारित प्रोटीन असतं, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही भाजी परफेक्ट आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. पहिला मसाला बनवण्यासाठी याचा मेन मसाला आहे. पॅन गरम करून त्याच्यामध्ये शेंगदाणे, ग्रेटेड खोबरं आणि व्हाईट तीळ ही कमी फ्लेमवरती छान असं रोस्ट करून घेऊया. आणि हो, मी नेहमी सांगते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत घरगुती रेसिपीज. म्हणून तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघत जा, शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा, माझ्या रेसिपी शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे, सिक्रेट टिप्स आहे. आणि हो, पहिली टीप, वालपापडी घेताना नेहमी पातळ आणि हिरव्या शेंगा निवडा. जाड शेंगा शिजायला जास्त वेळ घेतात. वालपापडी जास्त कडवट असेल तर पाण्यात 10 मिनिटं मीठ घालून भिजवा, त्याचा कडवटपणा जातो. जुन्या शेंगा वालपापडीचे घेऊ नका. आता हा मसाला तयार करताना तीळ आणि शेंगदाणे भाजताना गॅस एकदम स्लो ठेवा. जास्त भाजले तर मसाला काळसर आणि कडवट होतो. छान असा कमी फ्लेमवरती भाजून घ्या. आणि हो, हा मसाला जर तुम्ही अगोदरही बनवून ठेवू शकतात. 8 ते 10 दिवस अगदी बॉक्समध्ये डब्यामध्ये भरून राहतो. छान असा तुम्ही वर्किंग असाल तर काही टिप्स आहे, तुम्ही काही गोष्टी बनवून ठेवा. भाजून ग्राइंड करून तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतात. 8 ते 10 दिवस आरामशीर चालतो आणि कुठल्याही भाजीमध्ये याची टेस्ट अगदी छान लागते. तर छान असा आपला मसाला भाजून झाला आहे, तो ग्राइंड करून घेऊया, असा बाजूला काढून ठेवूया. आणि आता आपण फोडणीसाठी मसाला जो लागणार आहे त्याची तयारी करूया. आता यामध्ये आपण घेऊया मिरच्या. चवीप्रमाणे घ्या तुम्ही, कमी जास्त तिखट. लसूण, कढीपत्ता, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर देठासकट. आणि ग्राइंड करून छान अशी पेस्ट करायची. एका पॅन गरम करूया, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया 1 ते 2 चमचे फोडणीसाठी. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण ॲड करूया मोहरी तडतडली की त्यात टाकूया जिरे. छान असं तडतडला की त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 चिमूटभर हिंग. तोही छान परतला की त्याच्यामध्ये आपण टाकूया टेचलेला लसूण. त्याने भाजीचा सुगंधाची पट आणखीन वाढते. कढीपत्ता घालूया, भाजीचा सुगंध आणखीन 2 पट वाढतो. कोथिंबीर टाकूया. छान अशी फोडणी परतली की भाजीला छान असा जबरदस्त सुगंध येतो आणि टेस्टलाही अगदी छान लागतो. परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया आपला मॅजिक मसाला, ग्रीन मसाला. ग्रीन चिली, गार्लिक, जिंजर, कोरिएंडर, करी लिव्स याची पेस्ट केलेली होती छान अशी, आणि तो परतून ठेवूया. आणि हाही मसाला तुम्ही अगदी बनवून ठेवू शकतात, अगदी 7 ते 8 दिवस चालतो. हळद टाकूया आणि धना पावडर टाकूया थोडीशी आणि छान असं परतून घेऊया. फोडणी चांगली परतली की भाजीला जबरदस्त सुगंध येतो. छान असं आपली फोडणीला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपली धुतलेली वालपापडी टाकूया. वालपापडी स्वच्छ करताना दोन्ही बाजूंचे तंतू म्हणजे दोरी असते ती काढून टाका, त्यामुळे भाजी जास्त मऊ आणि खायला छान लागते.
वालपापडी हाताने मऊ दाबली गेली तर उत्तम. खूप जुनी असेल तर ती जास्त वेळ शिजवावी लागते. छान अशी कोवळी आहे, मस्त. शिजायलाही जास्त वेळ लागत नाही. आणि वालपापडी घेताना नेहमी पातळ आणि हिरव्या शेंगाच निवडा. जाड शेंगा शिजायला वेळ घेतात आणि चवही कमी लागते. छान असं परतून घेऊया मिक्स करून. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. आणि ही भाजी नेहमी मध्यम आचेवर शिजवायची, तर हा मसाला त्याच्यामध्ये नीट मुरतो. आणि हाय फ्लेमवरती शिजवल्यास मसाला बाहेर राहतो, त्याला चव नाही लागत. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, हे एक मीडियम फ्लेमवरच भाजी शिजवायची. छान असं मिक्स करूया. आणि याच्यामध्ये आपला शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याचा मसाला जो आपण ग्रेट करून ठेवला तर तो ॲड करूया. शेंगदाणे आणि तिळामुळे या भाजीत हेल्दी फॅट्स, कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन मिळतं. इम्युनिटी वाढवण्यासाठीही उत्तम असतं. छान असं मसाला टाकून मिक्स करूया. आणि मीठ कलरसाठी एक टीप आहे. जे मीठ मी अगोदर टाकलं होतं मिक्स केल्यानंतर, कारण मीठ अगोदरच टाकायचं, त्याच्यामुळे भाजीचा रंग हिरवा छान टिकतो. तुम्ही बघा, ही भाजी ऑलमोस्ट शिजत आली आहे तरी त्याचा कलर असा हिरवाच आहे. तर छोटे छोटे टिप्स असतात त्या नेहमी फॉलो करा. वालपापडी अशी मऊ झाली की मग समजायचं ही भाजी शिजली. ह्याच्यामध्ये 1 कपभर पाणी ॲड करूया आणि त्याला एक 5 ते 6 मिनटं छान असं शिजवून देऊया. पाणी जास्त टाकायचं नाही आहे, थोडंसं टाकायचं आहे आपल्याला शिजायसाठी फक्त. ही भाजी पोळी, भाकरी, तूप, भात कुठल्याही याच्यासोबत छान अप्रतिम लागते. ज्वारीची, तांदळाच्या भाकरीसोबतही छान लागते. लंच बॉक्ससाठी अगदी परफेक्ट भाजी आहे. आणि माझ्या रेसिपी एकदम हेल्दीच असतात. नेहमी मी प्रत्येक सीझन वाईज कुठल्या गोष्टी टाकायच्या. मी ऑलमोस्ट सेसमी सीड्स म्हणजे तीळ बऱ्याच भाज्यांमध्ये वापरते. थंडीच्या सीझनमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात. आपल्या शरीरात उष्णता ठेवते, म्हणून तीळ वापरावे. तुम्हाला जमेल तशी तुम्ही असे खाऊ शकत नाही नेहमी, तर तुम्ही भाज्यांमध्ये टाकून खाऊ शकतात. छान ही आपली अशी भाजी तयार झाली आहे. शेंगदाणा मसाला वालपापडी ती स्वादिष्ट भाजी तयार होते. पोळी, भाकरी किंवा तांदळासोबत छान लागते. तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की सांगा. तुम्हाला वालपापडीची भाजी कोणत्या प्रकारे आवडते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या टिप्स मी पुढच्या व्हिडिओत नक्की ॲड करेन. आणि परत एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आणखीन एक सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत माझ्या रेसिपी बघा, शेअर करा आणि तुमचा असाच प्रतिसाद असू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन रेसिपीज बनवण्यात एक प्रेरणा मिळते. चला तर भेटूया आणखीन एक पुढच्या चवीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.